नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज रविवार 2 फेब्रुवारी 2025 आपल्या PCMC सराव परीक्षा झालेली आहे. इयत्ता 8वी स्कॉलरशिपची सराव परीक्षा झालेली आहे. त्यातला गणित हा विषय जो आहे त्याचा पेपर अत्यंत सुंदर आणि खूप छान असा होता. 9 तारखेच्या पेपरच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असा हा पेपर आहे. तर त्या पेपरचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये मी देत आहे. ज्या कुणी पेपर हा काढलेला आहे, खरंच कौशल्यपूर्ण असा पेपर त्यांनी तयार केलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर पहा, प्रश्न क्रमांक 26. श्रेयस जवळची रक्कम हर्ष जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200 रुपयाने जास्त आहे. हर्ष जवळच्या रकमेच्या, तर हर्ष x असेल, श्रेयस x 3x प्लस 200 असेल. श्रेयसकडील 300 म्हणजे यातनं 300 काढले तर यातून जर 300 वजा केले तर काय होणार आहे? 3x वजा 100 होणार आहे. 200 आणि हे 100 काढले आणि हर्षला दिले. हर्षची रक्कम किती होती? x. हर्षला दिले म्हणजे काय होणार आहे? x प्लस 300 होणार आहेत. तर गुणोत्तर काय होते? 7/4 होते. मग काय होईल तुमचं? 4x वजा 400 नाही 12x सॉरी 12x वजा 400 आणि 7x अधिक 7 2100. तर हा 400 तिकडे गेला तर 2500 होईल. हा 7x इकडे आला तर 5x राहील आणि x बरोबर 500. तर हर्षकडे मूळ रक्कम किती होती? x 500 होती. त्रिज्या अनुक्रमे 5.5 आणि 3.3 असलेले वर्तुळ परस्परांना स्पर्श करतात. तर दोन प्रकारे आकृती तयार होईल. एक या बाजूला, तर हे जर 3.3 पकडलं आणि हे 5.5 पकडलं तर 5 आणि 3 8.8 एक उत्तर येणार आहे. स्पर्श अजून एका पद्धतीने होणार आहे. ते वर्तुळ हे 5.5 आणि हे 3.3 5.5 आणि 3.3 5.5 आणि 3.3 जर असं पकडलं तर यातली वजाबाकी करावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे? याची वजाबाकी करावी लागणार आहे. तर ते उत्तर येणार आहे 2.2. एक आतून टच होणार वर्तुळ असणार आहे, एक बाहेरून टच होणार वर्तुळ असणार आहे असं. आणि दोन केंद्राचं अंतर त्यांनी विचारलेलं आहे. तर हे टोटल 5.5 याच्यापर्यंत येणार आहे. ते अंतर किती विचारलेलं आहे? तर 2.2. दोन केंद्रामधलं अंतर. चला पुढे त्रिकोण काढण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता काढता येते. त्रिकोणाची एक बाजू व त्यांनी समाविष्ट कोन केलेला एक कोन. बाजून समाविष्ट केलेला एकच कोन असा कसा होऊ शकत नाही, त्याच्यामुळे यांनी काढता येणार नाही, निश्चित काढता येणार नाही. तर ही विधानं पण खूप महत्त्वाची आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. तर वर्तुळाचा परिघ व त्याचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर. परिघ किती असतो तुमचा? 2πr आणि πr² यांचे गुणोत्तर 2:7 आहे. पायआरला पायआर कॅन्सल झाला, आर राहिला, 2 ला 2 कॅन्सल. आर किती आला तुमचा? 7 आला. तर वर्तुळाचा परिघ 7 म्हणजे 44 येणार आहे. 44 म्हणजे कसा येणार तुमचा? पाय म्हणजे 22/7. 7 दुनी 14, 22 दुनी 44 येणार आहे. बहुपदीची कोटी ही संख्या आहे, ही बहुपदीच नाही, त्याच्यामुळे त्याची कोटी किती येणार आहे? ही बहुपदी नाही, त्याची कोटी किती येणार आहे? 0 येणार आहे. मजुरांची संख्या वाढवली तर वेळ कमी होणार आहे, व्यस्त चलन आहे. हौद नळांची संख्या वाढवली तर लवकर हौद भरणार आहे, वेळ कमी लागणार आहे, व्यस्त चलन आहे. पेट्रोल लिटरने वाढवलं तर किंमत वाढणार आहे, समचलन आहे. क्षेत्रफळ आणि वर्तुळाची त्रिज्या वाढवली की क्षेत्रफळ वाढणार आहे, तर हे पण समचलन आहे. त्याच्यामुळे पहिला आणि दुसरा पर्याय ऑप्शन नंबर 3. गुणाकाराचे नियम आहेत बघा. धनसंख्या आणि धनसंख्याचे येणारे गुणाकारामध्ये धन आणि ऋणमध्ये गुणाकार झाला तर ऋण यायला पाहिजे होता. काय यायला पाहिजे होता? ऋण. म्हणून 2 नंबरचं ऑप्शन हे उत्तर आहे. सहगुणक आहे बघा. 6 शेवटी 6 पाहिजे, प्लसवाला 5 लगेच पाहिजे. एक्स मध्ये x चा घात सिंगल पाहिजे. x वर्ग 0 पाहिजे किंवा x वर्ग नको आहे, इथं पण चालतंय. -1 घनमध्ये
-1 घनमध्ये 2 2 2. मग पहिले दोन उत्तर. याच्यामध्ये दोन उत्तर येणार आहेत. समांतर पहा, असं जर होत असेल तर ह्या पण समांतर जेव्हा होऊ शकतात, असं आणि असं. तर एक 3 4 5चं त्रिकूट आणि 3 4 5चं त्रिकूट, म्हणून याच्यामध्ये 5 ची त्रिज्या आहे. 5 5. मग ही खालची जी असणार ती उंची 4 असणार, 3 असणार, आणि वरची असणार ते 3 असणार. तर दोघांमधलं अंतर 1 येणार आहे, 1 सेंटीमीटर. अजून एक प्रकारे येऊ शकतं. तर हा सेंटर पकडला, या बाजूला पकडलं तर ते, आणि या बाजूला पकडलं तर असं होऊ शकतं. तर हे असं आणि हे असं. तर ही 3 ही 4. तर दोन्ही 3 4 5चं त्रिकूट. चौकोन रचनेच्या संदर्भामध्ये सगळेच विधानं बरोबर आहेत. चौकोन रचनेसाठी 5 घटकांची आवश्यकता असते. 5 घटक. 4 बाजूने 1 कर्ण, ओके. 3 बाजू 2 कर्ण, ओके. लगतच्या दोन बाजू आणि 3 कोन दिलेले आहेत. 3 कोन, हा कोन दिला असेल, हा दिला असेल आणि हा दिला असेल. तर 3 कोन दिला असेल तर तो चौकोन रचना करता येईल. चौकोनाच्या 3 बाजूंनी त्यांनी समाविष्ट केलेले कोन, 3 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेले 2, 3 आणि 2 5. तर सर्व विधाने बरोबर. माझ्याकडून चुकून इथे टिकमार्क झालेली. चालू व्यवसाय केलं आणि 50% नफा झालेला आहे. किती टक्के नफा झाला? 50%. तो काढून नाही घेता आणि परत गुंतवला. तर कोण आहे? सरिताबेन. सरिताबेनचा 50% नफा 3600 येणार, 1200 येणार आहे. 50%, 2400चे अर्ध 1200 म्हणजे 50%. तीनही कोणाचे कोन दुभाजक एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूस अंतर्मध्य म्हणतात. काय म्हणतात? अंतर्मध्य असं म्हटलं जातं. अंतर्मध्य म्हणजे हा जर त्रिकोण असेल तर हा असा कोन दुभाजक आहे, तो कोन दुभाजक असा, आणि हा, तर तो अंतर असा येणार आहे, अंतर्मध्य असणार आहे. आणि याच्यामध्ये जर ते शिरोलंब असतील तर परिमध्ये येतो. काय येतो? शिरोलंब असेल तर परिमध्ये येतो. हे थोडंसं लक्षात ठेवा. हे काही 2024 सारखा प्रश्न आहे. क्षेत्रफळ असं केलं तर अर्ध होत असतं, कारण ते अर्ध मध्यबिंदू म्हटलं की अर्ध होत असतं. तर चौरसचं अर्ध किती येणार आहे? 50 सेमी. तुम्हाला सगळ्याला माहिती, पाय ही अपरिमेय, √2 आला अपरिमेय, √2 आला अपरिमेय, म्हणजे ही परिमेय. मिश्र धातूचा बघा, गोळा बघा, हा 100 आहे, हा 100 आहे. मग आपल्याला काय विचारलंय? कथील आणि जस्त. कथील आणि जस्त 14 42, 14 1 14, 14 3 42, एकास 3. घनाची बाजू 6 मीटर आहे. आता 12 मीटर केली. 12 मीटर केली म्हणजे दुप्पट केली. दुप्पट म्हटलं की घनफळ म्हटलं की 2चा घन 8 पटीने वाढेल. 5 लिटर इतकं मिश्रण आहे. मग 5 लिटर म्हटलं की तुम्हाला सेमीमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहिती की 5000 घन सेमी आहे ते, बरोबर 40 सेमी. 40 सेमी. आता मी 25/10 करतो आणि गुणुले उंची काढायची आहे. तर या शून्याला हा शून्य गेला. 25 चोक 100 कट झाले. 100 कट झाले तर 50 सेमी. 50 सेमी राहणार आहे. 50 सेमी 5 सेमी. 2 उत्तर येतील. एका षटकोनी, तर तुम्हाला षटकोनी चिती का सूची हे बघायचं. चिती असेल तर वरचे 6 खालचे 6 अशा उभ्या जाणाऱ्या 6 6 अशा कडा असतात, तर 18 कडा. किंवा एक सूत्र पण आहे, त्या सूत्राचा वापर केला तरी चालेल. आकृती इमॅजिन झाली तर खूपच चांगलं. बहुपतीने भागले असता हे उत्तर येते. मी भागलेलं पण आहे. हळूहळू भागू का? तर वेळ लागतो याला खूप, म्हणून थोडंसं ठीक आहे, भागतो मी. याला पर्याय नाही, माझ्याकडे पण काही पर्याय नाही. पहा, 4 1 चौथा वजा 5 1 तिसरा वजा 7 x अधिक 1. शॉर्टकट कुणी असेल तर मला कल्पना द्या, मला याचा फार त्रास होतो. आता बघा, 4 आहे, x आहे, x घन नाही, तर x घन केलं तर काय होणार आहे? 4 1 चौथा आणि वजा x घन होणार आहे. हे चिन्ह चेंज होईल. हे चिन्ह चेंज झालं तर हे होणार आहे अधिक चिन्ह चेंज होईल. हे तर कटच होणार आहे. 5तून 1 गेला, -4x घन. माझ्याकडं
4x आहे, माझ्याकडे x वर्ग नाही, आता -x वर्ग -x वर्ग तर -4x वर्ग, आता मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस काय होणार आहे x वर्ग प्लस x वर्ग होणार आहे, तर हे चिन्ह चेंज होणार, तर हे तर कटच होणार आहे. आता x वर्ग आहे, माझ्याकडे x वर्ग आहे, म्हणजे मला आता माझ्याकडे x/4 घ्यावा लागेल. मला काय घ्यावं लागेल, हा जर मायनस आहे ना, -x वर्ग झालेला आहे, हा प्लस प्लस मायनस झाला, तर -x वर्ग आहे, तर माझ्याकडं फक्त x नाही तर तो 4 नको आहे मला, म्हणून इथं मला -4 घ्यावा लागेल, मायनस पण घ्यावा लागेल, -4 पण घ्यावा लागेल आणि x पण घ्यावा लागेल. म्हणजे काय होईल, हा x वर्ग होईल, 4 ला 4 कट होईल आणि या मायनसला मायनसचा प्लस होऊन जाईल. तर मग आता काय होईल बघा, हा -x वर्ग इथे येईल, पण आता याने काय होईल, मायनस मायनस प्लस x/4, तर ती चिन्ह परत चेंज होतील, हा कट होईल, हा होईल मायनस, तर -7x इकडे बाजूला करतोय, -7x मायनस x/4, तर 7 चोक 28 आणि 29 -29/4 येणार आहे x. आता हे सगळं इथं -29/4 x राहणार आहे. माझ्याकडं मला हा 4 नको आहे, म्हणजे मला अजून इथं मायनस आहे, म्हणजे इथं मला मायनसच घ्यावा लागेल, 4 नको आहे म्हणतो 4, तो 4 घ्यावा लागेल यातला हा कट करण्यासाठी, आणि हा पण 4 कट करायचा असेल, मला 29 घ्यावा लागेल, 29. आता 4 ला 4 कट झाला, तर अजून हा 4 कट व्हायला पाहिजे खालचा, तर अजून 4 करावं लागेल, 29/4 एवढ्याने गुणावं लागेल. तर हे काय होईल बघा इकडे आता, -29/16 गुणुले 4x केलं तर काय होणार माझं, 4 एके 4, 4 चोक 16, आणि मग काय शिल्लक राहिलं, -29/4 आणि हे करेक्ट शिल्लक राहिलं, म्हणजे -29/4. आणि मग हे इथं -29 ते सेम टू सेम झालेलं आहे, परत चिन्ह चेंज, प्लस होणार आहे, हे मायनसने याला गुणलं तर मायनस, चिन्ह मायनसच येणार की प्लस येणार आहे, चिन्ह हे मायनस मायनस प्लस येणार आहे, 29/4 29/16, ह्याचं चिन्ह परत चेंज होणार आहे मायनस, आणि म्हणून तेवढी बाकी शिल्लक राहणार आहे 29/4. थोडंसं किचकट होतं, थोडा वेळ खाणारं गणित होतं आणि तसं थोडंसं त्रासदायक होतं, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये असं एक गणित, 2 गणित आहेत मला वाटतं, असं इयत्ता 8वीमध्येच आहेत, भागाकाराचे जे आहेत त्याच्यामध्ये आहेत, आणि त्याला विशेषतः स्टार केलेलं आहे पुस्तकामध्ये. PQ बरोबर 7 आहे आणि ते पुस्तकाच्या बाहेरचं नाही, हे 7 4 SM 3 आहे, 3 4 5, हे असंच जर काढलं तर परत हे 3 हे 4, आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही, 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 7 20, 20/2 म्हणजे 10, 10 चोक उंची 40, 10 चोक 40 सेमी आहे का सगळं, सेमी, 10 चोक 40 चौरस सेमी, बघा 20/2 गुणुले उंची 4, 10 चोक 40, 46 बघा 25% वाढवतो, म्हणजे 1/4 इन्क्रीज आहे आणि 1/5 आता डिक्रीज व्हायला पाहिजे, तर 1/5 म्हणजे 20% सूट देतो, म्हणजे काहीही फरक पडलेला नाही आहे, तर ती किंमत जशीच्या तशी त्या टीव्हीची, आता 25% याची इन्क्रीज केलं तर ही एवढीच किंमत येते, तो टीव्ही संच त्या ग्राहकास तेवढ्याच रुपयात, कारण काहीच फरक पडलेला नाही, दुकानदार व्यवहारात नफाही होत नाही तोटाही होत नाही, मग इथं तोटा म्हटलेलं आहे, तर हे असत्य विधान आहे, म्हणून 4 नंबरचा तोटा होतच नाही, त्याच्यामुळे हे 100% असत्य, हे चेक केलेलं नाही आहे, पण 25% एक साधारणतः 10,000च्या 25% 2,500 जवळजवळ वर थोडंसं आहेच ते. इथे बघा, इथं खालचे घटक वजा आहे, इथं अधिक आहे, म्हणजे एक चिन्ह वजा आहे, मग काय असणार आहे तुमचं, x अधिक सॉरी वजा 3 येणार आहे, कारण इथला वजा आहे, तर x वजा 8 आणि x फॅक्टर त्यांनी ऑलरेडी दिलेले असतात, आपल्याला फक्त पाहता आले पाहिजेत. आणि
हा एक्स वर्ग वजा 64 आहे. गुणाकार आहे, सरळ सरळ आपल्याला लिहावं लागेल एक्स वजा 8 ए वर्ग वजा बी वर्ग एक्स अधिक 8 खाली एक्स प्लस 3 आणि हे परत हे 2 आहेत, वजावाले 2 आहेत बघा इथले. आता काही लिहित नाही, वजा वजावाले 2 कट मारतो. हा अधिकवाला 8 आहे, तो अधिकवाला 8 कट मारतो आणि हा मी लिहिलेला इथं तोला तो कट मारतो, तर सगळे जाते, प्लस 1 शिल्लक राहते. खाली बघा हे सोडवायचं सोपं असतं, तुम्हाला थोडासा चार्ट तयार करावा लागेल. 220 विद्यार्थी नावडे सरांचे, त्यापैकी 130 गिरीभ्रमणाची आवड आहे 130. तर तुम्हाला प्रश्न काय विचारले, दोन्हींनाही कशाची आवड नाही आहे, तर तुम्हाला निगेटिव्ह निगेटिव्ह शोधायचं आहे. नाही कशाचं, तर बघा 130 जणाला आहे म्हणजे 90 जणाला नाही आहे. किती जणाला नाही, 90 जणाला नाही आहे. इकडं 180 जणाला आहे म्हणजे 40 जणाला नाही, तर हे नाहीवालं ॲड करायचं. नाही नाही तुम्हाला नाही विचारलंय तर 130 झालं. आणि यातलं पण नाही, आता दोन्हीमध्ये कोण नाही नाही शोधायचं. तर 110 विद्यार्थ्यांना आहे, तर 220 पैकी 110 ला आहे म्हणजे 110 ला नाही, तर 110 त्यातनं वजा करायचं. हे तुमचं 20% पर्सेंटेज आहे. लसाई मसाईच्या पट दिली, पट फोडायची. 3 चौक 12, मसाई पण दिलेला आहे. तर त्या संख्या कोणत्या, 12 त्रिक 36, 12 चौक 48. खालून वर येते याचं, 2 2 4 1 5, 2 इथं आला, 5 2 10 2 12, 5 इथं आला, 12 2 24 आणि 5 29, 12 वरती आला. 12/29 यायला पाहिजे. कदाचित इथं 29 असू शकतं, असं करायचं असेल, प्रिंट मिस्टेक असू शकते ती. कोणता त्रिकोण काढता येईल, एकच पर्याय आणि 7 24 25चं त्रिकोण तुमचं पाठ आहे. थोडेसे 25 0.25 डेका 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 नंतर लिटर, तर 5.25 येणार आहे. लिटरमध्ये कन्वर्ट करायचे 5.25. हेक्टो डेका आणि लिटर, तर 9 इथं 1 आणि हे 927 येणार आहे. आणि किलो लिटर आहे, किलो लिटर 1 2 आणि 3 90 येणार आहे. किती येणार आहे, 90. तर 7 आणि 5 12, लास्टला इथं 2 येणार आहे. 2 कुठं आहे, तर 10 नाही, 900च्या पुढं उत्तर पाहिजे. आणि 1000 पॉईंट तर करेक्ट मॅच होतच नाहीये, त्याच्यामुळं पहिलं उत्तर. समांतर बाजू दिलेले आहेत बघा, त्यांनी दिल्याप्रमाणे पी क्यू आर एस. पी आणि आर 108 आहे आणि क्यू 72 आहे, तर राहिलेला आपोआपच 72 येईल. तर समांतर बाजू कुठली असेल, पी क्यू आणि एस आर. पी क्यू आणि एस आर समांतर आहेत. हे बघा, आयताचे कर्ण परस्परांचे लंब नसतात, दुभाजक असतात पण लंब नसतात, त्याच्यामुळे हे विधान चूक आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. समांतरभुज चौकोनाचे परस्परांचे लंब नाही, दुभाजक असतात. पतंगाचा एक कर्ण दुभाजक असतो, एक, दुसरा नाही, दुसरा नाही, त्याच्यामुळं हे बी चुकलेलं आहे, लंब नको होता हा शब्द. तर फक्त केवळ दुसरं सत्य आहे, बाकी असत्य आहे. योग्यच विचारले, योग्य. हा त्यांनी घन दिलेला आहे, 1 2 3 4 5 आणि 6. 6 म्हणजे एक 3 पॉईंट असते तर मी छेद 10 लिहिला असता. 6 नंतर दशांश चिन्ह आहे म्हणून मी छेद 100 लिहिणार. 19/100 म्हणजे 0.19. कोणत्याही गटातील संख्यांची सरासरी ही गटातील प्रत्येक संख्यापेक्षा मोठी असू शकते, असं असत नाही. फॉर एक्झाम्पल 1 3 आणि 5 यांची सरासरी 3 येते, ती 1 पेक्षा मोठी नाही आहे, त्याच्यामुळे पहिलंच विधान असत्य आहे. अतिशय सुंदर प्रश्न आहे, छान. असा त्रिकोण काढून घ्यायचा, समांतर रेषा सरळ होते. हे आंतरकोन 80 विरुद्ध 80, 8 आणि 5 13, परत 5 180 झाला, मग त्याचा हा जोडीदार 130 असणार आहे. ABC 130. अडीच वर्षात 150, अडीच वर्षात 150 म्हणजे 5/2. तर 300 भागिले 5 केलं तर 60 रुपये, एका वर्षात 60. तर 2 शून्य गेले, 5 ने भागलं तर 12% रेट आहे. 3 वर्षात 180, 3 वर्षात 180 म्हणजे 800 वरती 60च आहे. परत परत
8ने भागलं तर 8 साती 56 आणि 4/8 म्हणजे 7.5% व्याज आहे. 4 वर्षात 24 म्हणजे 60 वर किती आलं? 4 सक्क 6 रुपये. तर 6×60 तुम्हाला सरळ सरळ कळते 10% रेट आहे. 150 5 वर्षाचं म्हणजे 150 वर 12 आहे. 150 वर 12 मग 300 वर 24, 300 वर 24, 300 वर 24 आहे. 300 वर 24, 3 सक्क 24, 6%. 300 वर 24, 3×8 24, तर 8% रेट आहे. तर सगळ्यात फायदेशीर विचारलंय, जास्त नाही विचारलं, फायदेशीर विचारलंय, त्याच्यामुळे 7.5% हा रेट आहे. वेगाने थोडंसं काढता आलं पाहिजे. पहिली 90 सम आणि परत 5 राहिल्या, 5 दुनी 10 वजा करायचे तर 1580. नंतर म्हटलंय पहिली 41 अजून 5 राहिल्या, 41 आणि 10 51, 41 आणि 10 51, 1051, 10तून 1 गेला 9, 8तून 6 गेले 2, 15तून 10 गेले 529 हा कोणाचा वर्ग आहे? 23चा वर्ग आहे. जसं तसे 12 महिन्याचे व्याज किती? तर 250 गुणिले 12 3000 आलं. 25 आणि 3 28,000 म्हणजे 3000 फिक्स झाले तुमचे. आणि हे 28,000 वरती आपणाला काय करायचंय आता? 280 ला 6% रेट धरायचा आहे. 6% ने गेलं तर 28 सक्क 25 28 सक्क 6×8 = 3000. तर हा 0 1 शिल्लक राहतोय तो जसाच्या तसा. 6×8 = तर शेवटी 80 दोन ठिकाणी 6×8 = 7 आले 4, 6 12 आणि 4 16. तर 6804 46 80. किती गडबड करायची नाही. हे 2-3 परीक्षेला असे प्रश्न आलेले आहेत. तर पहिल्यांदा बघा, खूप छान कोणी सरांनी बनवली असेल प्रश्नपत्रिका, तर खूप छान बनवली. इथे 10 दिले तर त्यांनी लगेच क्रमाने दिले नाही, आतमध्ये टाकले. मग 10तून 5 गेले, तुम्हाला 5x असं व्यवस्थित लिहायचंय. 8 आणि 5 दोन्ही पण 8 आणि 7 हे बघा y असं गडबड होते थोडीशी. तर वजा y आणि 9 आणि 12 9 21 अधिक 21. तर कोणती संख्या वजा करावी? तर 11 इकडे 11 जसं तसं 7x च्या खाली 7x आणि वजा 5y च्या ठिकाणी वजा 5y आणि हे अधिक होतं वाटतं. हां ठीक आहे. आत्ताशी बसलेले. तर इथं -2x असलं पाहिजे. म्हणजे वजा केल्यानंतर हे चिन्ह चेंज होईल. मग -2x वालं कुठं आहे? आणि 2 पर्याय आहेत, त्याच्यामुळे तुमचं हे उत्तर. हे थोडंसं व्यवस्थित मांडलं की निघतं. एका संख्येचा 20% हा दुसऱ्या संख्येच्या 25%च्या समान आहे. 20% एका संख्येचा म्हणजे थोडक्यात x चा 20%. 20% म्हणजे बरं ठीक आहे, 20 चे 100 लिहितो आणि पुढच्याचा 25y/100 लिहितो. 100 ला 100 कट झालं. मग 5 चा पाढा 4x आणि 5y. तर कोको बा कसोटी हे विरुद्ध कोण? डी आणि बी, डी आणि ई हे पाहिजेत. बाजू तर कॉमन दिलेली आहे. तर कोणत्या कसोटीने पाहिजेत? तर डी आणि ई, डी आणि ई दिलाय आणि बी ला बी, त्याच्यामुळे हा पहिलाच पर्याय आहे, कोको बा कसोटी. स्टँडर्ड फ्रॅक्शन आहे. 3 वर्षाचं सरळ व्याज 10% असेल तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला फरक 31 असतो. 31 गुणिले 15 करायचा आणि 31 गुणिले 15 465 येईल. हे तीन पुरुष, 3 मेल = 4 बॉईज असं येणार आहे कट मारला तर. ओके. 3 माणसं ही 4 मुलांना इतकी आहेत. तर 12 मुले, तर ह्याला जर 3 ने गुणलं तर 12 होणार आहे. याला पण 3 ने गुणलं तर 9 मेल होणार. 9 मेल म्हणजे 12 बॉईज. तर इथं 9 मेल करायचं. 9 7 16. तर एक लक्षात घ्या, 6 पुरुष 24 दिवसात, 6 पुरुष 24 दिवसात करतात. तर 9 7 16 किती दिवसात करतील? तर 24 सक्क 144 आणि 16 9 44. 16 कट मारलं तर ते होईल. हे छान गणित होतं 66 नंबरचं. याचे पर्याय बघा. हे थोडंसं केलं तर 177 आणि 182 असं काहीतरी होतंय थोडंसं. हे 7 वाजून 5 मिनिटं आहे. 7 वाजून 5 मिनिटं आहे आणि 4 वाजून 55 मिनिटं आहे.
4:55 आहेत. हे कोण काढलं तर हे उत्तर येते. नाहीतर आपला 11/2 मिनिट -30 आवर, पण खूप खेळत बसण्यासारखं होईल. त्याच्यामुळे घड्याळ असेल तर त्याचे गप्पे पाहिले तर सोपं जातं थोडंसं. घड्याळाचा यूज करा, घड्याळावरनं कळतं आपणाला थोडंसं. बघा आता हे घड्याळ दाखवलं तुम्हाला, तर इथं हा 6, 7 आणि हा काटा थोडासा पुढे जातोय आणि हा 5 आहे. हे सगळे कप्पे 180 होणार, तर थोडासा 5 म्हणजे 2.5, हा 182 आहे. आणि हा जर 4:55 आहे, तर बघा आता हा 55ला करेक्ट 55 असेल इथं, आणि 4ला 4च्या थोडासा पुढं असेल, म्हणजे कप्पे कंप्लीट होणार नाहीत, तर हा 177 असेल. 177 असेल, तर हे दोन डिफरंट आहेत. हे नाहीतर ते सूत्र आहे, पण 8 जणांचं काढायचं म्हटल्यानंतर वेळ पुरणार नाही. बहुपदी कोणती? बहुपदीमध्ये हा y मायनस आहे, तो येणारच नाही, आणि हा याच्यामध्ये दोन पदच नाही आहेत, ही एक पदी आहे. रूट चालत नाही, पूर्ण संख्या असावी लागते बहुपदीमध्ये. पूर्ण संख्या घात असावा लागतो, पूर्ण संख्या घात असावा लागतो. इथं -2 चालणार नाही, मग इथे घात आहे आणि ही संख्या आहे, त्याच्यामुळे चौथं चालतंय. शेमी आहे, शेमीमध्ये कन्वर्ट करा, सगळ्यात सोपं, म्हणजे अवघड जाणार नाही. 3 मीटर म्हणजे 330 मीटर, आणि आयताकृती आहे 3 मीटर म्हणजे 300 मीटर या पत्र्यापासून. आता बघा लांबीच्या किती नळ्या म्हटल्यानंतर तुमचं काय आलं, ही अशी नळी आली, तर नळी म्हणलं की दंडगोल आला. दंडगोलाचं 2πr/h त्याने भागावं लागेल आपणाला. 2 22/7 22/7 पाय आर. आर किती त्याचा 3.5 सेमी त्रिज्या आहे. 3.5 सेमी त्रिज्या कधी व्यास पण देऊ शकतात, तर 35/10 तर 10चा शून्य इथं मी वाढवून टाकतो. आर एच 30 सेमी. तर बघा 7×5 = 35, खाली लिहितो 5 व्यवस्थित. 11 2 22, 11 त्रिक 33, 30 राहिला, 11 त्रिक 33, ती शून्य, 30ला 30 कट झाला, 10चा 1 शून्य गेला, आणि 300/2 केलं तर 150 येणार आहे. या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. ती बेरीज केली तर तुम्हाला 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 21 आणि 9 30, 30 आणि 1 31 आणि 5 31 आणि 5 36, हातचे आले 3, 3 आणि 4 7, 8, 8 आणि 5 13, 13 आणि 9 22, 23, 23 आणि 9 32, 32, 33, 34 आणि 5 39, हातचे आले 3, 4, 5 6, 7, 8, 896. टोटल किती आहेत? 4 आणि 4 8, 8ने भागायचं, 8 एके 8 आणि 12 8 96, 8 एके 8 आणि 12 8 96, 112 असणार आहे. 40 टेबलाची विक्री किंमत ही 50 टेबलाच्या खरेदी किंमती एवढी आहे. 40 विक्री म्हटलं की ते SP लिहायचं, बरोबर 50 CP लिहायचं. मग काय होते बघा, SP किती आहे? 50 रुपये, आणि खरेदी किती? 40वर 10 रुपये नफा झालेला आहे, म्हणून 1/4 म्हणजे 25% नफा आहे. प्रथम A + B + AB / 100, सगळं सूट आहे म्हणजे मायनस 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 मायनस, दोघांची बेरीज झाली -25, आणि दोघांचा गुणाकार +150/100 म्हणजे 1.5, यातनं +1.5 मायनस म्हणजे 23.5 येणार आहे, +1.50. पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी 2x ह्याचा 1/x गुणुले 2 प्लस मायनस वाला, तर कट झालं 2 2 4 प्लस मायनस वाला 4. 40 मीटर 30 मीटर रुंदीचे आयताकृती सूत्र आहे 2W L + B. आतून रोड असेल तर -2W, बाहेरून रोड असेल तर +2W. तर एक बघा, W म्हणजे तर रस्ता, 2 2 4 असणार आहे. L + B किती येणार आहे? 40 आणि 30 70, आणि 2 2 4, 70 मधनं 4 गेले तर 66. हे क्षेत्रफळ झालं रस्त्याचं. मग आता फरशा बसवायच्या 25 सेमी, हे मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. 25 सेमी म्हणजे 1/4 मीटर, 1 × 4 मीटर. 20 सेमी म्हणजे 1/5 मीटर, 1 × 5.
काही केलं तर तो 11चा फॅक्टर काही जात नाही, किंवा हा गुणाकार केला तर एक लक्षात घेईल. 4 पंचे 20 आणि 20 चोक 20 चोक 80, 4 चोक 16, 16 पंचे 80, 66 गुणुले 80 करायचे. 80 मधला हा 0, 8 सक्का 48, 48. पुढे बघा, व्हॉलीबॉल व खो खो हा खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा क्रिकेट व फुटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कितीने कमी अथवा जास्त आहे? तर 950% दिलेले आणि हे 100 दिलेलं असतं. हे असं थोडंसं बघितलं 360 आहे का 100 एवढंच बघायचं. 360 अंश कोणात दिला असेल तर 360 अंश असेल, आणि पर्सेंटेज दिलं असेल तर 100च असेल. दोनच घटकात असतं. तर 95, 950 म्हणजे 1% म्हणजे 9.5. इथं कळतंय की 1% म्हणजे 9.5. आता आपल्याला फक्त बघायचंय व्हॉलीबॉल आणि खो खो. व्हॉलीबॉल 17, खो खो 19, 19 आणि 17 36 आहे. आणि क्रिकेट आणि फुटबॉल, क्रिकेट किती 22 आणि 16 38 आहे. तर 2%चा फरक आहे, 2%. 9 दुणे 18 आणि 19. कबड्डी व इतर खेळ वर्तुळ केंद्राच्या पाकळीच्या केंद्रीय कोणांचं गुणोत्तर. कबड्डी कबड्डी 14, इतर खेळ 12. हे सरळ सरळ गुणोत्तर आहे, कारण त्याला काही भागिले 100%ने केलं तर 7 तास 6. अशा प्रकारे आजचा पेपर हा खूप छान आणि खूपच कठीण होता मुलांच्या दृष्टीनं, आणि पेपर पण सरांनी खूप छान काढलेला होता.